मागील 4 ते 5 दिवसांपासून सुरू असलेल्या माननीय महानगरपालिका आयुक्त, माननीय पोलीस आयुक्त तसेच NHIचे सर्व अधिकारी यांच्या संयुक्त मोहिमेअंतर्गत द्वारकावरील वाहतूक कोंडी संपवण्यासाठी अधिकृत असलेले रिक्षा व टॅक्सी स्टँड जेथे आहे तेथील जागेपासून स्थलांतर करण्याच्या सूचना माननीय NHI अधिकारी यांनी दिले। रिक्षा चालकांचे घर व्यवहार रिक्षा चालवून होत असे, तसेच नाशिकच्या वाढत्या प्रगतीमध्ये लोकसंख्या तसेच वाहनांचे प्रमाण वाढले आहे। नाशिक येथील अनेक ठिकाणी रिक्षा स्टँड बसवण्यात आले, परंतु वाहतूक कोंडीचे कारण सांगून नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने त्यावर कारवाई करून रिक्षा चालकांचे रोजगार ऐरणीवर आणले आहेत। तसेच रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने नगरपालिकेला निवेदन देऊन अनेक ठिकाणांच्या अधिकृत रिक्षा स्टँड पुन्हा स्थापित करण्यास पत्राद्वारे सांगण्यात आले आहे। गेल्या 5 ते 6 दिवसापासून संपूर्ण नाशिक शहरात, विशेष करून मध्य नाशिक मतदारसंघात जी अतिक्रमण विरोधी कारवाई चालू आहे आणि द्वारकावरील कोंडी फोडण्यासाठी तिथले अतिक्रमण हटवावे म्हणून सन्माननीय पोलीस आयुक्त, महापालिकेचे आयुक्त आणि इतर सर्व NHIचे वगैरे अधिकारी आणि कर्मचारी यांची मिळून जी मोहीम चालू आहे, त्याच्यामुळे द्वारकाचा सर्कल काढल्यामुळे श्वास थोडासा मोकळा झाल्यासारखा आहे। पण त्या अतिक्रमणमध्ये अनेक लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्या तोंडातून हे सर्व अनधिकृत आहे अशा पद्धतीने वक्तव्य केलं गेलं आणि तिथल्या ज्या मंजूर थांब्या असलेल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना सांगितलं गेलं की तुम्ही इथून निघून जा। पहिल्यापासून श्रमिक सेनेची अनधिकृतपणाला कुठेही पाठिंबा नव्हता, मात्र आमचे जे अधिकृत स्टँड आहे ते जे आम्हाला NHI आणि नाशिक पोलीस आयुक्ताने त्यांच्या नोटिफिकेशनद्वारे मंजूर आहेत, त्या स्टँडला जी परवानगी पाहिजे ते तुम्ही मिळवून द्यावी अशी माझी त्यांना विनंती आहे। ज्यावेळेला स्टँड मंजूर झाले त्यावेळेला नाशिक शहरातील वाहतुकीची परिस्थिती वेगळी होती आणि आज वेगळी आहे। पण आम्ही त्यांनी सांगितलेल्या जागेवर जायला पण तयार आहोत, पण त्या जागेचं अधिकृत पत्र ते स्टँड आहे म्हणून त्यांनी आम्हाला द्यावं, कारण तिथे अनेक गॅरेज चालक आपल्या गाड्या दुरुस्त करतात आणि आमचे रिक्षा आणि टॅक्सी चालक जर तिथे गेले तर वादाचा प्रसंग होऊ शकतो, पर्यायाने खूप मोठं भांडण पण होऊ शकतो। आणि गेल्या 12 वर्षापासून आम्ही NHIला सतत पाठपुरावा केलेला, आम्हाला स्टँड करून द्या, आम्हाला रिकाम्या जागेमध्ये गाड्या लावू द्या ज्याच्याने वाहतुकीला अडथळा होणार नाही। त्यावेळेला NHIचे अधिकारी कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद देत नाही, तोही पुरावा आम्ही याच्याबरोबर जोडून माननीय पोलीस आयुक्तांना दिलेला आहे। तसंच द्वारकापासून 174 गाड्या या खासगी प्रायव्हेट गाड्या द्वारका ते कल्याण फाटा चालतात। वारंवार फोटो सहित श्रमिक सेनेने त्याचे निवेदन दिलेले आणि त्याच्यावर मात्र कुठली कारवाई झाली नाही। तर ह्या गोष्टींमुळे जी वाहतूक होते त्याच्याकडे लक्ष न देता इतर ठिकाणी आपण अधिकृत रिक्षा स्टँडला कुठल्याही प्रकारे त्रास न देता त्यांना पर्यायी जागा कायमस्वरूपी करून द्यावा अशी विनंती आम्ही सन्माननीय पोलीस आयुक्तांना दिलेली आहे। आम्ही अधिकृत आहोत, आम्हाला आमचा धंदा करायचा, सरकारकडनं आम्हाला कुठल्याही प्रकारच्या नोकऱ्या नाही। 18, 20 वर्ष झाले आज आमचा तिथं धंदा चालू आहे। कुठल्याही गुन्हेगारी स्वरूपाचं रेकॉर्ड आमच्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांचं नसून फक्त आमच्या पोटावर पाय न देता योग्य ठिकाणी शासकीय आम्हाला परवानगी मिळेल एवढीच आमची पोलीस आयुक्तांना विनंती आहे। गेल्या 5-6 दिवसापासून अतिक्रमण मोहीम चालू आहे। एकदम चांगली गोष्ट आहे, अतिक्रमण मोहीम चालू आहे ती। पण अतिक्रमण मोहीम चालू असताना जे अधिकृत स्टँड आहे 148 अधिकृत स्टँड आहे, ज्याला पोलीस कमिशनर असेल, महापालिकेचे अधिकारी असतील, युनियनचे पदाधिकारी असेल, NHI वाले असतील, या सगळ्यांच्या संगमताने 148 स्टँडला मंजुरी मिळालेली आहे, त्याचा ठराव आहे। आणि असं असताना सुद्धा ट्रॅफिक वाढते ही गोष्ट बरोबर आहे, तर अधिकृत जे लोक आहेत त्यांना इथून निघून जा हे सांगणं पण चुकीचं आहे। समजा शहर मोठं होत असेल, वाहतुकीला अडथळा होत असेल तर त्याला पर्यायी जागा शासनाने आम्हाला दिल्या पाहिजे आणि त्यावेळी जसा आमचा अधिकृत स्टँड आहे त्याच पद्धतीने अधिकृत पुन्हा ज्या ठिकाणी आम्हाला स्थलांतरित करण्यात असेल त्या जागेचं त्या पद्धतीचं पत्र मिळालं पाहिजे। कारण त्या ठिकाणी ऑलरेडी दुसरे लोक व्यवसाय करताय, धंदा करताय, आम्ही जर तिथे गेलो तर परत आपसामध्ये मारामारी भानगडी होतील। तर आम्ही माननीय आयुक्त साहेबांना विनंती केली का आम्हाला अधिकृत पत्र देऊन ज्या ठिकाणी स्थलांतरित करायचं असेल त्या ठिकाणी तुम्ही स्वतः आम्हाला तिथं बसवलं पाहिजे आणि तसं अधिकृत पत्र दिलं पाहिजे। आमदार देवेंद्रताईंनी असं म्हणायला नाही पाहिजे, कारण हेच लोक देवेंद्रताईचे मतदार आहे आणि
मतदार असताना सुद्धा तुम्ही अशा पद्धतीचं वक्तव्य केलं नाही पाहिजे, कारण जे लोक रिक्षा असेल, टॅक्सी असेल, हे लोक आपली जी उपजीविका भोगतात, यांना परमिट आहे, यांना लायसन्स आहे, या अधिकृतपणे सरकारला पैसे भरताय, अशा लोकांना, ज्याला आपण काळी पिवळी म्हणतो, अशा लोकांना स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक.